मालही परत मिळाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 123. सहस्त्र भोजनाचा नवस. शेअर मार्केटाचे वेळी एका ब्राह्मणास पुष्कळ पैसा मिळाला, परंतु त्याला संतती नव्हती. म्हणून उभयंता गाणगापुरात जाऊन दर्शन घेऊन उभयंतांनी श्री दत्तास नवस केला की आपल्या कृपेने आम्हास पुत्रलाभ झाल्यास सहस्त्र ब्राह्मण भोजन घालू. पुढे 1 वर्षातच त्यास पुत्र झाला. शेअरची भरभराटी जाऊन कित्येकांची दिवाळी निघाली आणि कित्येक नवीन सावकार झाले. त्यात या ब्राह्मणाचेही दिवाळे निघाले. अब्रू गेली त्या काळजीने काही दिवसांनी ब्राह्मणही वारला. त्याच्या बायकोच्या मनात नवसाची गोष्ट वारंवार घोळत होती. पण यजमान गेले व पैसाही गेला, आता आपल्या हातून नवस कसा फिटणार असं तिच्या मनात वारंवार येई. बाई भाविक होती. पुढे तिला एक सात्विक बाईने असा उपदेश केला की तू गाणगापुरात जाऊन पुत्र सहवर्तमान श्री गुरु दत्तात्रयांची सेवा कर, म्हणजे ते आपला नवस फेडून घेतील. ही गोष्ट त्या बाईस बरी वाटून ती मुलासह गाणगापुरास गेली. काही दिवस सेवा केल्यानंतर तिला एक रात्री असा दृष्टांत झाला की तू अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी समर्थांना जेवू घाल, म्हणजे तुझा नवस फिटेल. दुसरे दिवशी सकाळी बाई अक्कलकोटास गेली व दुरूनच दर्शन घेऊन हात जोडून उभी राहिली. तो महाराजांनी तिला आपल्याजवळ बोलावून घेतले. अगं, आम्हास जेवू घाल. बाईने नैवेद्याची तयारी करून ताट वाढवून आणले. महाराजांनी यथेच्छ भोजन करून पोटावर हात चोळीत ढेकर देऊन ते म्हणाले, तुझे सहस्त्र भोजन झाले बरे, जा आता. हे ऐकून बाईला अतिशय आनंद झाला. झालेली हकीकत तिने सेवेकरी मंडळी सांगितली. धर्माच्या यज्ञात एकाच वेळ शुक्राचार्यांनी पोपटाच्या रूपाने शिते निवडली म्हणून स्वर्गात घंटा वाजू लागल्या, कारण अगणित ब्राह्मण जेवले. हे पुराणप्रसिद्धच आहे. त्या गोष्टी व्यक्त करण्याकरिताच महाराजांचा अवतार आणि म्हणूनच कोणी कोठेही असला आणि काहीही कामना करीत असला तरी महाराजांची आपलेजवळ कोणते तरी निमित्ताने त्या मनुष्यास आणून त्याची ती कामना पूर्ण करीत. असे शेकडो अनुभवांसह दृष्टांत हजारो लोकात आलेले आहेत. असो, बाई श्रींचे दर्शन घेऊन आणि आज्ञा घेऊन आपले घरी गेली. गुरुचरित्रात एक भक्ताच्या स्त्रियेची भोजनाची वाष्टा नष्ट केल्याबद्दलची कथा आहे.